राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी शपथनिक जी आहे ती पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण पाहतोय की सध्या आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी शपथनिक मंदिरामधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि तुम्ही एक विक्रम केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात। हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही। तिसरा माझा क्रमांक आहे। पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील। मात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। वहिनी काय मागितले, आज पूजा केली, पांडुरंगाकडे काय सांगते? मी प्रत्येक नागरिकासाठी सुख समृद्धी मागितली, बळीराजासाठी सुख मागितलं आणि जेही आज ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यापासनं सर्वांचीच लवकर सुटका हो हे मागितलं। पाहतोय की या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथनिक पूजा केल्यानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये आपण पाहतोय की ते दर्शन घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत आणि शासकीय महापूजा जी आहे या ठिकाणी संपन्न झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेजोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।